तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ईश्वरीने त्या गुंडाची मान पकडलेली असते आणि हात त्याला बेशुद्ध होईपर्यंत तिने रागाने पकडून ठेवलेलं असतं. जेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर सोड त्याला, तेव्हा ईश्वरी त्या माणसाला सोडते आणि तो जमिनीवरती इथे आता आदळतो. इतक्या जोरात ईश्वरीने त्याचा गळा पकडलेला असतो. अर्णव म्हणतो मी सिंदूर तुला काय सांगितलं होतं, मी गाडीतून बाहेर पडू नकोस असं सांगितलं होतं ना. ईश्वरी म्हणते सर, आणि मी सुद्धा तुम्हाला सांगितलंय, मी प्रत्येक वेळी प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन असं सांगितलंय की नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो सावित्रीसारखी. तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर, सावित्रीसारखी. अर्णव म्हणतो बरं चल, आपल्याला जायला आता उशीर होतोय, आपल्याला स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवरती पोचायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते सर, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, एका पाठोपाठ एक किती संकटं आली बरं. तेव्हा अर्णव म्हणतो हो ना, खूपच जास्त संकटं आली. तेवढ्यातच मामांचा फोन येतो आणि ते म्हणतात अरे अर्णव, ईश्वरी कुठे आहात तुम्ही, स्पर्धेला सगळेजण पोचलेसुद्धा, अरे तुम्हीसुद्धा वेळेवरती या. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते आम्ही थोडंसं प्रॉब्लेममध्ये अडकलो होतो, पण आता येतोय. मामा म्हणतात अर्णव, अरे कसल्या प्रॉब्लेममध्ये अडकलात, ईश्वरी काय म्हणते. तेव्हा अर्णव म्हणतो की मामा आता काही नाही आहे, आता सगळं व्यवस्थित आहे, आम्ही थोड्या वेळातच पोचतोय. अर्णव म्हणतो मी सिंदूर तू मामाला असं का म्हणालीस, मामा टेन्शनमध्ये येईल ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला त्या वेळेला काही सुचलं नाही, मला जे योग्य वाटलं ते मी बोलले. जाऊ दे, देवाला आता एकच विनंती करते की जाईपर्यंत कुठलेही विघ्न आमच्यावरती येऊ देऊ नकोस. त्यानंतर अर्णव ईश्वरी आता निघून गेलेले असतात. त्यांची गाडी गेल्यानंतर गुंड माणूस इथे सौदामिनीला फोन करतो आणि तिला सांगतो की त्या लोकांनी आम्हाला मारलं आणि ते लोक इथून पळून गेले. त्यानंतर इथे आता सौदामिनीला त्या गोष्टीचा प्रचंड राग आलेला असतो. तर इथे रमाकांत काकांना बांधून वगैरे ठेवून उदयकांत त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावतो आणि म्हणतोय दादा, आता तुला सोडणार नाही हा, मी तुला मी मारून टाकणार आहे, कळलं ना. बोल आता, मरायच्या आधी काही शेवटची इच्छा असेल ना तर बोलून घे बाबा. तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात मूर्ख बावळट, तुला कळते का तू काय करतोयस ते. अरे त्या वल्लरीच्या नादाला लागून तू स्वतःच्या भावाला मारतोयस, लाज नाही वाटत तुला, आणि काय मिळणार काय रे हे सगळं करून. तेव्हा इथे उदयकांतला एक मेसेज येतो. वल्लरीने आता मेसेज केलाय, तिचं म्हणणं आहे की रमाकांतला आता मारून टाक, त्याला जिवंत ठेवू नकोस. मग आता काय, आणि तुला तर माहिती आहे मी बाबा बायकांचं सगळं ऐकतो, बायका जे म्हणतात ते मी लगेच करतो, त्यामुळे आता मी तुला मारून टाकणार आहे आत्ताच्या आत्ता, चल. आणि इथे उदयकांत त्याच्या डोक्याला पिस्तूल लावतो आणि म्हणतो की दादा, आता तू काही जिवंत राहणार नाही आहेस, आत्ताच्या आत्ता मी तुला मारून टाकणार आहे. तेव्हा इथे रमाकांत म्हणत असतो अरे बाबा, कोणीतरी मारायला सांगितलं तर लगेच माझा जीव घेशील का तू, सख्या भावाचा. त्यानंतर इथे देवाची पालखी जात असते आणि काही लोक भाविक ते घेऊन जात असतात आणि मग पालखीमध्ये पादुका असतात देवाच्या, त्याचं दर्शन घेण्यासाठी. इथे आता ईश्वरी म्हणते सर थांबा थांबा, गाडी थांबवा, मला जायचं आहे, मला त्या पालखीचं दर्शन घ्यायचं आहे, तुम्ही पण चला. देवाचं दर्शन घ्यायला नको, आधीच किती संकटे येतात आपल्या पाठोपाठ, त्यामुळे मी जाणार आहे आणि आत्ताच्या आता मी दर्शन घेणार आहे. तेव्हा तिथे विभूती असते, ती घेऊन पादुकांना लावलेली असते, फुलं वगैरे वाहते आणि ईश्वरी पाया पडते आणि म्हणते की देवा, आमच्यावरती आतापर्यंत खूप संकट आली, पण आता निर्विघ्नपणे आमच्या स्पर्धा वगैरे व्यवस्थितरित्या पार पडू दे. आणि ती पाया पडत असते. तेव्हा इथे उदयकांत म्हणतो की चल रमाकांत, मरायची तयारी कर, 1 2 3 असं म्हणणार. तेवढ्यातच रमाकांत काका जोर जोरात हसायला लागतात, अगदी जोर जोरात हसायला लागतात. उदयकांतलाच आश्चर्य वाटतं की हा माणूस आता मरणाच्या दारात उभा आहे, याच्या डोक्याला मी पिस्तूल लावली आहे आणि हा माणूस चक्क हसतोय. तेव्हा उदयकांत म्हणतो की हे सगळं काय दादा, अरे तू हसतोयस का. तेव्हा रमाकांत म्हणतो हसू नाही तर काय करू, तूच सांग ना. अरे बाळा, ती वल्लरी तुला मूर्ख बनवते, मूर्ख, आणि तू मूर्ख बनतोयस. अरे त्या वल्लरीला मी नको आहे ना, ती मला मारण्याचा प्रयत्न करते,
पण ती स्वतः आली का इथे मला गोळी मारायला? तुला मेसेज करून सांगितलं मला गोळी मार म्हणून आणि तू लगेच मला गोळी मारायला तयार झालास. पुढे जाऊन या गोष्टीचा तपास सुरू होईल तेव्हा वल्लरीपर्यंत पोलीस गेले ना तर ती तुझं नाव घेऊन मोकळी होईल. मग ती तुलासुद्धा मारायला मागे पुढे बघणार नाही. उदयकांत, विचार कर. त्या बाईसारखी स्वार्थी बाई दुसरी कुणी नाही आहे. अरे ती तुझा फायदा करून घेते. तुला मला मारायला सांगते आणि जेलमध्ये जाण्याची जेव्हा वेळ येईल ना तेव्हा ती तुलाच जेलमध्ये पाठवेल. कळलं ना? तो म्हणतो असं अजिबात होणार नाही. मी अजिबात जेल बिलमध्ये जाणार नाही, कोर्ट कचेरी होणार नाही. कारण कसं आहे ना, मी एकदा काम केल्यावर मी माझं तोंड दाखवायला पुन्हा त्या शहरात जास्त दिवस राहतच नाही. कळलं का? लगेच निघून जातो. तुला मारेन आणि तात्पुरतं कुठेतरी गायब होऊन जाईन. तेव्हा इथे माझं नाव घेण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा इथे रमाकांत म्हणत असतो, अरे बाबा तुला तसं वाटतं, पण पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर तुझ्याजवळ पोचायला त्यांना कितीसा एवढा वेळ लागणार आहे? आणि मला मारल्यानंतर मी तुम्हा लोकांना शांतपणे जगू देईन असं वाटतं तुम्हाला? एक गोष्ट लक्षात ठेवा, तू मला आता मारशील रे, पण मी जमा केलेल्या पुराव्यांचं काय? तुम्ही मला मारले तरी पण मी जमा केलेले पुरावे अर्णव ईश्वरीपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पोचतील. कुठला पुरावा सांगू तुला? तू जेव्हा पैसे घेत होतास ना त्या वल्लरीकडून, वल्लरीने तुला दागिने आणि पैसे दिलेले त्याचा व्हिडिओ मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवला आहे. मग तो व्हिडिओ आहे ना, तो ईश्वरी अर्णवला मी दाखवेन. म्हणजे जरी मी पुराव्यांपर्यंत पोचू शकलो नाही तरी पुरावे त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचतील. ही तडजोड मी करून ठेवली. तेव्हा इथे उदयकांत म्हणतो, कुठे आहेत ते पुरावे सांग, कुठे आहेत ते पुरावे? तेव्हा रमाकांत म्हणतो, उदयकांत अरे मी तुला एवढा मूर्ख वाटतो का? इतके महत्त्वाचे पुरावे मी सोबत घेऊन फिरेन? अजिबातच नाही. त्यानंतर आता ईश्वरी इथे पालखीचा आशीर्वाद घेते. मग अर्णव कसा काय थांबणार? अर्णव पण गाडीतून खाली उतरतो. ईश्वरीला म्हणतो की मी पण पाया पडतो. ईश्वरी म्हणते, सर बूट काढा, बूट काढा तिथे बाजूला. तेव्हा तिचं ऐकून लगेच बूट बाजूला काढून ठेवतो आणि इथे आता देवाचा आशीर्वाद तो पण घेतो. ईश्वरी म्हणते, सर आता बघाच, निर्विघ्नपणे आपली संपूर्ण स्पर्धा पार पडेल. कुठलेही संकट येणार नाही. आता गणूबाप्पाने आपल्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर आकाश आणि नम्रता पुन्हा तिथे आयोजकाच्या केबिनमध्ये आलेले असतात. तेव्हा नम्रता म्हणते, सर आमचे पासेस. तेव्हा पासेस दिलेले असतात. आकाश ते पासेस हातामध्ये घेतो आणि बघतो तर काय, ते फक्त आकाश आणि नम्रता या दोघांचेच पासेस असतात. आकाश म्हणतो, हे काय, माझे दादा बहिणींचे पासेस कुठे आहेत? अर्णव राजेश शिर्के आणि ईश्वरी राजेश शिर्के त्यांनीसुद्धा सात्विक फॅशनला इथे रिप्रेझेंट केलं आहे ना, मग प्लीज तुम्ही त्यांचे पण पासेस द्या. तेव्हा ते म्हणतात, अहो असे कसे तुम्हाला पासेस देणार? ते इथे फिजिकली आता उपस्थित आहेत का? नाही ना, मग त्यांना पासेस कसे देणार मी? आणि तुम्ही आकाश टेक्सटाईल या नावाने आता रजिस्टर केले, तुम्हाला तुमचे पासेस मिळालेत. सात्विक फॅशनचे मालक इथे उपस्थित नाही, त्यांना मी पासेस देणार नाही. तेव्हा इथे आकाश म्हणतो, असं कसं बोलता तुम्ही? असं कसं बोलता? तो माझा भाऊ आहे आणि तो आता इथे उपस्थित नसेल पण तो येत असेल, पण म्हणून तुम्ही त्याचे पासेस देणार नाही, याला काय अर्थ आहे? पासेस द्या बरं. तेव्हा इथे नम्रता म्हणते, आकाश तुम्ही शांत व्हा ना, तुम्ही का त्यांच्यासाठी इतका वाद घालताय? तुम्ही ज्यांच्यासाठी वाद घालताय ते तुम्हाला इतकं महत्त्व देतात तरी का? तुमच्या ह्या साध्या भोळ्या स्वभावाचा प्रत्येक वेळेला गैरफायदाच घेत असतात ती लोकं. त्यामुळे स्वतःचा अजून इथे फायदा घेऊ देऊ नका. आपल्याला आपले पासेस मिळालेत ना, चला मग आपण जाऊया. तेव्हा ती म्हणत असते, सौदामिनी आलेली असते. ती म्हणते, कोण घेते ग त्याचा फायदा करून? घरातलेच लोक. तेवढ्यातच आकाश बाजूने निघून जातो आणि नम्रता पण आता जाणारच असते. तेव्हा सौदामिनी देशमुख म्हणते, काय ग नम्रता, तू तर त्या ईश्वरीची बहीण आहेस ना? ती म्हणते, हो. मग तुम्ही दोघींनीसुद्धा स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे, बहिणी बहिणींनी, एकमेकांच्या विरोधात का? मी तुला विचारू शकते का, म्हणजे तुझ्या बहिणीने इथे नाव दिलेलं असताना तू पण का दिलंस ते? नाही, मला खूपच जास्त क्युरियोसिटी आहे ना ऐकून घेण्याची, म्हणून विचारला, बाकी काही नाही. तेव्हा ती म्हणते, नाही नाही ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय माझ्या बहिणीने नाव नोंदवलं आहे, मग मी का नोंदवायचं नाही? पण आकाश टेक्सटाईल ही आमची दुसरी कंपनी आकाशच्या नावावरती आहे आणि आता मी पार्टिसिपेट केलं नसतं तर दुसरं कोणीतरी केलं असतं. आम्हाला स्वतःची अशी माझी एक नवीन ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठी मी आता माझा वेगळा फॉर्म भरला आहे.
त्यानंतर इथे सौदामिनी म्हणते, हो का, नाही नाही ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणते, तेच मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की माझीसुद्धा मला माझी ओळख निर्माण करायची आहे, म्हणून मी केलं, बाकी काही नाही. ते म्हणते, काय बाकी काही नाही? बाकी बरंच काही आहे नम्रता. वल्लरी म्हणाली होती ते हेच प्यादं असेल जे आपल्या बहिणीच्या विरोधात सातत्याने उभं राहतं. त्यानंतर इथे आता हवालदारांना बघून राकेश आपलं नाटक सुरू करतो. राकेश म्हणत असतो, आई आई ग, माझ्या पोटात दुखतंय, माझ्या छातीत दुखतंय. तेव्हा तिथे आलेला असतो हवालदार. हवालदार म्हणत असतो, काय रे, काय झालं? आई आई ग का करतोयस? बरं वाटत नाही का तुला? तो म्हणतो, नाही हो, खरंच सांगतोय, खूपच जास्त पोटात माझ्या हातात दुखतंय, कंबर पण दुखते, सगळं अंग दुखतंय, माझं बॉडी पेन करते पूर्ण. तेव्हा हवालदार म्हणतात, म्हणून तर तुला किती वेळा सांगितलं ना की तू सारखा व्यायाम करू नकोस म्हणून. व्यायाम करून करून तुझं शरीर दुखायला लागलं. तेव्हा इथे आता राकेश म्हणतो, साहेब फक्त एक काम कराल का? मी थोडा ना आता आराम करतोय, कारण माझं शरीर खूप दुखतंय. आराम करत असताना मला प्लीज कुणी आता डिस्टर्ब करू नका. दुपारचं जेवणसुद्धा मी स्किप करतोय. दुपारचं जेवायला पण मला नको आहे. एवढी फक्त उपकार करा की मला उठवायला येऊ नका. त्यानंतर इथे आता मडक्यामध्ये दारूगोळा आणलेला असतो आणि तो दारूगोळा इथे आता बॉम्बसाठी वापरायचा असतो राकेशला. तेव्हा प्रेक्षकांनो, ती पावडर आता हातामध्ये घेतो आणि ती फुंकतो. तेव्हा इथे त्याला किती त्यातला एक्सपिरियन्स आहे ही गोष्ट नव्याने लक्षात येत असते. त्याचबरोबर इथे रमाकांत काका म्हणतात की मार ना, मला मार. अरे बाबा, मला मारलंस तरी चालेल. तू एक काम कर, जर तुला या प्रकरणामध्ये अडकायचं नसेल तर मला सोडव इथून. पण ती वल्लरी सुटणार नाही, कारण तिने तुला पैसे देताना जे काही गुन्हा कबूल केला आहे ना, त्याचा पुरावा मी इथे माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवला आहे. तो मला सगळ्यांना दाखवायचा आहे. हे बघ, मूर्खपणा करू नकोस. मी ह्या प्रकरणामध्ये तर वल्लरीला अडकवेन. अरे बाबा, तिने खूप गुन्हे केलेत आत्तापर्यंत. हे बघ, मला सोड इथून, मला जाऊ दे. तेव्हा इथे उदयकांत म्हणतो की नाही, वल्लरी असं नाही करणार. रमाकांत म्हणतो, का नाही करणार? अरे तू मला मारल्यानंतर तुझं काम संपलं, बरोबर ना? मग नंतरला ती तुझा काटा काढायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इथे आता रमाकांत काका म्हणत असतात की माझ्याकडे जो व्हिडिओ आहे ना, तो घरी जाऊन मला सगळ्यांना दाखवायचा आहे. वल्लरीचा खरा चेहरा सगळ्यांना दाखवायचा आहे, तिची वाट लावायची आहे. तेव्हा मला घरी जाऊ दे, मला सगळ्यांना पुरावा दाखवू दे. तेव्हा इथे उदयकांत जोरात रमाकांतच्या डोक्यामध्ये इथे आता पिस्तूलचं टोक मारतो. त्याच्या डोक्यातून रक्त येतो, तो बेशुद्ध होतो. तेवढ्यातच इथे रमाकांत आता बेशुद्ध झाल्यानंतर उदयकांत म्हणतो की पुरावा याच्या मोबाईलमध्येच असेल, मोबाईल तर माझ्याजवळच आहे. तेव्हा उदयकांत आपला आता तो मोबाईल काढतो रमाकांतचा आणि बघत असतो त्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करून ठेवलेला आहे का. त्यानंतर इथे आता राकेशने बारूद गोळा मागवलेला असतो बॉम्ब तयार करण्यासाठी. राकेश म्हणत असतो की ती सौदामिनी देशमुख बावळट, तिचं ती काम करते, मी इथे माझं काम करणार आहे. कारण काहीही झालं ना तरीसुद्धा अर्णव राजे शिर्के आणि ईश्वरी अर्णव राजे शिर्के या दोघांकडून बदला मलाच घ्यायचा आहे, त्यांचा चांगला वचपा काढायचा आहे. त्याशिवाय राकेश काही स्वस्त बसणार नाही. त्यांना वाटतं मी जेलमध्ये आलो म्हणून गप्प बसेन का? असं अजिबात होणार नाही. तेव्हा इथे उदयकांत म्हणतो की नाही, आधी मी त्या वल्लरीला या प्रकरणात फसवणार. तिला म्हणणार की याला तू मार, याचा खून आहे ना तू करून टाक, असंच म्हणणार आहे मी तिला. मला खरोखरच या प्रकरणामध्ये एकट्याला फसून मोकळी झाली तर. तेव्हा इथे उदयकांत बाहेर जात असतो. तेव्हा तिथे वल्लरी येते. वल्लरी हसतच आलेली असते. म्हणते, काय रे, काय झालं, कुठे जातोयस तू? तेव्हा उदयकांत म्हणतो, वल्लरी तू इथे? ती म्हणते, हो. तेव्हा तो म्हणतो, का गं, पण तू पुण्याला गेली नाहीस का? म्हणाली होतीस ना पुण्याला जाते म्हणून. ती म्हणते, हे बघ, मी का गेले नाही, का जाणार नाही, हे प्रश्न ना तू मला विचारायचे नाही. तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला जेवढं सांगितलं आहे तुला तेवढंच करायचं आहे, जास्तीचंसुद्धा काही करायचं नाही आहे तुला. तुला प्रत्येक वेळेला तुझ्या कामाचे पैसे मोजलेत मी, या वेळेलासुद्धा मोजलेत आणि अजून देईनसुद्धा. त्यामुळे आहे ना, मला हे फालतू प्रश्न विचारून इरिटेट करायचं नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी येईन, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी जाईन, कळलं तुला? तेव्हा इथे उदयकांत म्हणतो, अगं वल्लरी, तुला माहिती नाही आहे, या रमाकांतने आहे ना
तुम्हाला पैसे देतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आपल्या मोबाईलमध्ये. त्याचा मोबाईल उघडण्याचा प्रयत्न करतोय, पण तो उघडतच नाही आहे, कदाचित बंद झाला आहे तो. तेव्हा ती म्हणते, काय पैसे देतानाचा व्हिडिओ या माणसाने रेकॉर्ड करून ठेवला आहे? ए बाबा, ए उठ उठ, शुद्धीवरती ये, शुद्धीवरती ये आधी आणि सांग कुठे आहे तो मोबाईल, कुठे ठेवलेस ते पेनड्राईव्ह, सांग ना. तरीसुद्धा इथे अर्णव आता काही उठायला तयार नसतो. रमाकांत काकांना उठवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जात असतो, तोंडावरती पाणी मारलं जातं, त्यांना इथे टॉर्चर केलं जातं, पण ते काही आता उठत नसतात, ते बेशुद्ध झालेले असतात. उदयकांत म्हणत असतो की जर याने तो पुरावा मला दाखवला नाही ना तर त्याचा मोबाईलच फोडून टाकतो. त्यानंतर राकेश बॉम्ब तयार केलेला असतो, तो बघत असतो, फक्त त्याच्यामध्ये बारूद टाकायचा असतो. तेव्हा तो म्हणत असतो की सौदामिनी देशमुख, तू तुझे ते छोटे मोठे खेळ खेळत राहा, पण अर्णवराजे शिर्केंचा अंत तर मीच करणार. त्याने मला खूप त्रास दिला आहे ना, आणि माझी इंदोरी जिलेबी नाही 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 माझी नाही आहे, ती कधीच माझी झाली नाही, ती त्या अर्णवचीच आहे, अर्णवचीच झाली ना ती. म्हणूनच आता फक्त अर्णवराजे शिर्के नाही तर आता ईश्वरी राजे शिर्के हिलासुद्धा मी आता उडवणार. आता कुणाचीही हायगाई करणार नाही. त्या दोघांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, मला जेलमध्ये पाठवलं, मग त्या दोघांना इतकं सहजासहजी सोडणार आहे का मी? अजिबात नाही. असं इथे तो म्हणत बॉम्ब आता तयार करत असतो. त्याला टायमर वगैरे त्याने सेट केलेलं असतं, त्यामुळे इथे टायमर वगैरे सेट केल्यानंतर उद्या याच वेळेला बूम, म्हणजे तो अर्णवसुद्धा राहणार आणि ईश्वरीसुद्धा नाही राहणार, असं इथे राकेशला वाटत असतं. आणि त्या दृष्टिकोनातूनच त्याने इथे आता तो बॉम्ब तयार केलेला असतो अर्णवला उडवण्यासाठी. तेव्हा इथे अर्णववरती त्याचा भयंकर राग असतो, कारण अर्णवने त्याला सगळ्यांसमोर एक्सपोज केलेलं असतं, त्याची सगळी कुंडली बाहेर काढलेली असते. नीचपणा माणूस किती पद्धतीने करू शकतो हे त्याने आता पुन्हा एकदा दाखवून दिलेलं असतं. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये रमाकांत काका उदयकांतच्या डोक्यामध्ये खूप मारतात आणि त्याला बेशुद्ध करून तिथून ते आता निघून जातात. रमाकांत काका इथून निघून गेल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं गाडीमधून जात असतात. ईश्वरी म्हणत असते की सर चला लवकर, पाऊस पडतोय, आपल्याला उगाच ट्रॅफिक लागायला नको. तेव्हा जात असताना रमाकांत काका गुंडांची धुलाई करत असतात आणि एका बाजूने पळतसुद्धा असतात. तेव्हा जाता जाता इथे आता रमाकांत काका गाडीला हात करायला जाणार, तेवढ्यातच गाडी पुढे निघून गेलेली असते. तेव्हा ईश्वरी बघते तर काय, तिला तो व्यक्ती रमाकांत काकांसारखाच दिसतो. तेव्हा ती म्हणते सर गाडी थांबवा, अहो पाठीमागे बघा ना, तुमचे बाबा. तेव्हा तो मागे वळून बघतो तर तिथे आता त्याला कुणीही दिसत नाही. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता वल्लरी हिला फोन आलेला असतो उदयकांतचा की रमाकांत पळून गेला. तेव्हा वल्लरी म्हणते काय, रमाकांत पळून गेला, आता माझं काही खरं नाही आहे. आणि तेवढ्यातच इथे रमाकांत काका झाडाला पकडून उभे राहिलेले असतात. अर्णवची गाडी तिथून पास होते. ईश्वरी म्हणते की अहो सर थांबा, ते बघा तुमचे बाबा बघा. तेव्हा अर्णव मागे वळून आपले बाबाच आहेत का हे कन्फर्म करत असतो.